ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटीमध्ये अंतर काय? तर वेलॉसिटी मुख्यतः आपण वापरतो जेव्हा पण आपल्याला डिस्टन्स चेंज होताना दिसते, बट ॲक्सेलरेशन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला वेलॉसिटी चेंज होताना दिसते. तर एखादी गोष्ट जर खाली पडत आहे तर त्याची जी स्पीडमध्ये जो परिवर्तन येणार तो प्रत्येक वेळी का राहते? कॉन्स्टंट राहते. आणि जसे जसे आपण अर्थच्या सरफेसकडे येत राहतो तसा तसा हा ॲक्सेलरेशन काय होणार? इन्क्रीज होणार. काय होते? इन्क्रीज होते. आपण हाच सर्व गोष्टी इथून बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. आणि टोटली आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनकडे बघणार आहोत. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनला आपण स्मॉल जीने डिनोट करतो. या स्मॉल जीची जी व्हॅल्यू आहे ते आपण काढणार आहोत. याच्या आधी पण एक व्हिडिओ झालेला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल लॉ सांगितला होता की ग्रॅव्हिटेशनल लॉ कसे असते. आणि आपण त्या ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ हा शिकलेलो होतो आणि त्याचा स्टेटमेंट पण शिकलेलो होतो. तर हा जो स्टेटमेंट आहे तो काढलेला होता, म्हणजेच की फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास देअर प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जर इतका काढलेला असं आणि इतका तर आलेलाच असेल तुम्हाला, तर आता समोर बघा काय करायचं आहे. काहीच नाही. हा जो डायरेक्टली प्रपोर्शनलचा साईन आहे ना, जेव्हा पण तुम्ही डायरेक्टली प्रपोर्शनलचा साईन हटवाल तर तेव्हा तुम्हाला ॲड करायला लागते कोणता तरी कॉन्स्टंट. म्हणजे हा डायरेक्टली प्रपोर्शनलचा साईन आहे, याच्या ठिकाणी मी इक्वल्स टू कोणता तरी कॉन्स्टंट लिहिणार. आता हा आपण काय शिकत आहोत? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन शिकत आहोत ना, म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनसाठी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी एक जो कॉन्स्टंट वापरतो त्याला आपण कॅपिटल जी म्हणतो. काय म्हणतो? कॅपिटल जी. हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की कॅपिटल जी काय असते. ह्या साधारणतः याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 इतकी पकडतो आपण. त्याच्यानंतर हाच आहे कॅपिटल जी. ठीक आहे. जे डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी म्हणजे प्रपोर्शनॅलिटीचा जर साईन हटवला तर आपण इक्वॅलिटीकडे वाढतो आणि इक्वॅलिटी आली म्हणजेच आपल्याला ॲड करायला मल्टिप्लाय करायला लागते काय? तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण या फॉर्म्युल्यामध्येच आपण ॲड केलेला आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे की एखाद्या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स हा कोणाबद्दल कितका असते? तर मास इंटू ॲक्सेलरेशनवर. कितका मास आहे त्याच्या आणि त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन किती होत आहे, हाच म्हणजे काय? तर फोर्स. तर आपण फोर्सच्या ठिकाणी मास इंटू ॲक्सेलरेशन लिहू शकतो. आता हा जो फोर्स आहे तो अर्थचा फोर्स आहे का? नाही. तर या बॉडीवर किती फोर्स लागणार? तर कोणता फोर्स लागणार या बॉडीवर? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कितका राहणार म्हणते? या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स हा या ऑब्जेक्टचा मास आणि ह्या ऑब्जेक्टने केलेल्या ॲक्सेलरेशन इतका राहणार आहे. सिंपलची गोष्ट आहे. तर आपण काय केलं? इथं काय होतं बेटा? इथला जो आहे हा m0 हा कशाला रिप्रेझेंट करते? मास ऑफ ऑब्जेक्टला. तर मास ऑफ ऑब्जेक्ट आणि मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन्सल होणार. हा कॅन्सल होत असल्यामुळेच आपण काय म्हणतो की माझ्याकडे कितीही मास असो आणि कितीही कमी मास असो तर या दोघांवर जो अर्थ ॲक्सेलरेशन लावते तो कॉन्स्टंट असते. कारण या फॉर्म्युल्यामध्ये काय होत आहे? हो कॅन्सल होत आहे म्हणूनच. ठीक आहे. आता आपण काय करतो? पुन्हा सॉल्व्ह केलं तर हा तर कॅन्सल झाला. तर आपल्याकडे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला Gme/d². आता हा ॲक्सेलरेशन कुणामुळे लागत आहे? तर हा ॲक्सेलरेशन लागत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणूनच आपण काय लिहिलं इथं? एच्या ठिकाणी स्मॉल जी ठेवला. हा स्मॉल जी जो राहते तो अर्थच्या केसमध्ये कॉन्स्टंट राहणार आणि ज्याची व्हॅल्यू 9.8 राहते. आता 9.8 व्हॅल्यू आपण आणला कुठनं? तर 9.8 व्हॅल्यू आणण्यासाठी आपण ही जी काही व्हॅल्यूज आहेत ते पुट केलेले आहोत. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज काय? तर काय आहे? कॅपिटल जीची व्हॅल्यू जो आपण फॉर्म्युलामधनं कॅपिटल जीची व्हॅल्यू काढली होती ते किती होती? 6.67 × 10⁻11. हा कॉन्स्टंट आहे. प्रत्येक वेळी काय राहणार? सेम राहणार. तर आपण ती व्हॅल्यू लिहून घेतली. मग मास ऑफ अर्थ म्हणजे अर्थचा मास किती आहे? कारण आपण अर्थसाठी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काढत आहोत. सपोज करा तुम्ही सनसाठी काढत असते तर याच्याच ठिकाणी काय करता? सनची व्हॅल्यू ठेवल्या राहते. आता मास ऑफ अर्थ, तर मास ऑफ अर्थ किती आहे? 6.4 × 10⁻24 इतका काय आहे? आणि kg हा मास आहे कशाच्या? अर्थच्या. तर तो पुट केला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 6,40,000 इतकी आपला जो अर्थ आहे त्याच्या काय राहणार? डायामीटर आहे. तर आपण काय ठेवत? आर आहे म्हणजे रेडियस किती आहे? 6.4 इतकी. तर आता कोणत्यात पण ऑब्जेक्ट जर राहणार तो कुठे राहणार? अर्थच्या सरफेसवर राहणार. तर अर्थ पासून इथपर्यंतची रेडियस किती आहे? 6.4 × 10⁻6 इतकी आहे. तर आपण काय केलं? याला डीच्या ठिकाणी ठेवला. म्हणजे हा डिस्टन्स सेंटरपासून इथपर्यंतचा डिस्टन्स किती राहणार?
6.4 × 10⁻⁶ इतका. बट हा फक्त डिस्टन्स ठेवून काम चालणार का? नाही, तर त्याचा स्क्वेअर पण करायला लागेल. तर जर आपण स्क्वेअर करत आहोत तर आपल्याला काय मिळेल की आपण इथपासनं हा कॅन्सल करू शकतो. आणि जेव्हा आपण हे सर्व व्हॅल्यू सॉल्व करणार तर आपल्याला जो उरलेला उत्तर मिळणार तो किती मिळणार? 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्णच्या पूर्ण जो लॉ आहे तो सॅटिस्फाय करू शकता आणि ग्रॅव्हिटेशनच्या पूर्ण टॉपिक जो आहे तो कव्हर करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनबद्दल शिकलो. ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन म्हणजेच एक असा ॲसेलरेशन जो कशामुळे क्रिएट होत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागल्यामुळे क्रिएट होत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही शिकलो. आणि त्याच्यानंतर सर्वात आधी आपण काय केलं? जो आपल्याला लॉ होता तो ठेवला. त्याच्यानंतर इक्वॅलिटीचा साईन हटवून कॅपिटल जीची व्हॅल्यू पुट केला. त्याच्यानंतर मास ऑफ ऑब्जेक्ट दोन्ही ठिकाणी येत आहे तर कॅन्सल केला. हा आपल्याला माहिती आहे सेकंड लॉ ऑफ न्यूटनचा सेकंड लॉ आहे म्हणून तो पुट केला आपण ना. तर ए वाचला आपल्याकडे. आणि ए म्हणजेच काय आहे? ॲसेलरेशन. तर ॲसेलरेशनला ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात काय म्हणतात? स्मॉल जी म्हणतात. तर स्मॉल जी व्हॅल्यू पुट केला ना आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता जर आपल्याला फॉर अर्थसाठी काढायचं आहे, हा कुठल्यासाठी आहे? फॉर अर्थ. फक्त अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन काढायचे आहे तर आपण काय करणार? यांचीच व्हॅल्यूज पुट करणार आणि यांची व्हॅल्यू पुट केल्यावर आपल्याला 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर आहे मिळणार. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपवतो.